आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर लाखो वारकरी आणि भाविकांच्या सुरक्षिततेसाठी उभारण्यात आलेल्या इंटिग्रेटेड कंट्रोल रूमच्या माध्यमातून संपूर्ण आषाढी वारीवर बारकाईनं लक्ष ठेवलं जात आहे। या कंट्रोल रूमची पाहणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री जयकुमार गोरे, मंत्री गिरीश महाजन यांनी केली। यावेळेला कंट्रोल रूममधल्या अत्याधुनिक यंत्रणा, सीसीटीव्ही नेटवर्क, गर्दीचं व्यवस्थापन, वाहतूक नियंत्रण, आपत्कालीन प्रतिसाद यंत्रणा तसंच विविध विभागांमधल्या समन्वयाची माहिती अधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांना दिलेली आहे। मुख्यमंत्री फडणवीसांनी प्रशासनानं केलेल्या नियोजनाचा आढावा घेत भाविकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देण्याच्या सूचनाही दिल्या। तसंच वारकऱ्यांची कोणतीही गैरसोय होणार नाही यासाठी सर्व विभागांनी समन्वयानं कार्य करण्याचे निर्देशही त्यांनी दिलेले आहेत। आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर पंढरपुरातल्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसर आकर्षक अशा विद्युत रोषणाईनं आता उजळून निघालेला आहे। मंदिर आणि आसपासच्या परिसरामध्ये आकर्षक अशी विद्युत रोषणाई करण्यात आलेली आहे। विविध रंगांमध्ये मंदिर परिसर न्हाऊन निघाल्यानं भाविकांसह पर्यटकांचं सुद्धा आपसूक तिथं लक्ष जात आहे। रात्रीच्या वेळेला मंदिरावर करण्यात आलेली आकर्षक अशी रोषणाई ड्रोनच्या माध्यमातून चित्रित करण्यात आली असून आकाशातून दिसणारा मंदिराचा हा देखणा नजारा मंत्रमुग्ध करणार आहे। या विद्युत रोषणाईच्या झगमगाटात मंदिराचा कळस, सभोवतालचा परिसर आणि चंद्रभागा नदीचा किनारा आणखी आकर्षक दिसतोय। एकादशीच्या निमित्तानं लाखो वारकरी पंढरपुरात दाखल झालेत। मंदिर परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झालेलं आहे। लाडक्या विठुरायाच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी होत असताना विद्युत रोषणाईमुळे रात्रीच्या वेळेला मंदिराचं रूप आणखी खुलून दिसतंय। आषाढी एकादशीच्या निमित्तानं पंढरपुरात मोठ्या संख्येनं भाविक आणि वारकरी दाखल झालेले आहेत। आतापर्यंत 30 लाखांहून अधिक वारकऱ्यांची नोंद झालेली आहे। चंद्रभागेमध्ये पवित्र स्नान करण्यासाठी भाविक जात आहेत। त्यांच्या सुरक्षिततेसाठी 200 आपत्ती व्यवस्थापनाचे जवान सुद्धा तैनात करण्यात आलेत। 16 रेस्क्यू बोट सुद्धा उपलब्ध आहेत। या सगळ्याचा चंद्रभागा तीरावरनं आढावा घेत तिथल्या काही जवानांशी आमचे प्रतिनिधी शशिकांत सूर्यवंशी यांनी संवाद साधलाय। पाहूया। जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाचे शक्तीसागर डोले सर हे आपत्ती व्यवस्थापन अधिकारी आहेत आणि यांच्या मार्गदर्शनाखाली सध्या आम्ही सर्व जवान इथे काम करतो आहोत। विशेष म्हणजे आपण पाहतो की वारकरी म्हटलं की त्याच्यामध्ये महिला आणि पुरुष या दोघांचाही समावेश होतो। यामध्ये महिलांसाठी विशेष पथक आम्ही बनवलेलं आहे। जे विशेष पथकामध्ये जे महिलांचीच टीम आहे, जी महिला वारकऱ्यांसाठी ज्यावेळेस आंघोळीला ते जातात तर त्यावेळेला त्यांना सुरक्षितता मिळावी, त्यांच्यासाठी विशेष दक्षता घेता यावी म्हणून या टीमची निर्मिती करण्यात आलेली आहे। त्याचबरोबरीनं सोलापूर जिल्ह्यासोबतच बाहेरच्या जिल्ह्यामधील देखील जवान यामध्ये सहभागी झालेले आहेत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।